ते आम्हाला जे कळतं आहे की याच्यामध्ये काही सत्ताधारी आमदार होते, काही विरोधामध्ये असणारे सुद्धा आमदार होते. सगळेच आज मराठा समाजाला न्याय मिळावा, तसंच जरांगे पाटील आज जे अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची आरोग्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. कुठंतरी त्यांची काळजी पोटी असेल, हे सर्वच लोक तिथं आंदोलन करत आहेत आणि आपापल्या परीने सगळ्यांनीच प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. फक्त सत्ताधारी आमदार त्यांच्या सरकारमध्ये आज जर आंदोलन करत असतील ते थोडीशी आश्चर्याची गोष्ट वाटते, पण प्रयत्न करत आहेत. शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावरसुद्धा प्रेशर आहे आणि प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत आहेत. पण तो प्रयत्न करत असताना मला सगळ्यांनाच विनंती करायची की ज्यांचं सत्ताधाऱ्यांकडे चालतं की लवकरात लवकर एक शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांकडे पाठवावं, चर्चा करावी, कारण चर्चा केल्याशिवाय याच्यावर मार्ग निघणार नाही. आता कळतं आहे की एक शिष्टमंडळ जात आहे, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या ज्या काही मुद्दे आहेत, जे विषय आहेत, एकतर आरक्षण मिळलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घेत त्यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे. ह्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. पण फक्त एकच आहे की सत्ताधारी आमदारांनी आंदोलन करत असताना थोडंसं त्यांच्या नेत्यांना पाठपुरावा करून नाहीतर त्यांना भाग पाडून शिष्टमंडळ लवकरात लवकर कसं जाईल यासाठी प्रयत्न करावे. काल विशेष अधिवेशनाची मागणी महाविकास आघाडीकडून वारंवार होती, ती अजून सर्वपक्षीय बैठकीनंतर पूर्ण नाही झाली. कसं आहे, काल आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो, त्यांना विनंती केली. तसंच अनेक लोकांची अशी इच्छा आहे की अधिवेशन व्हावं आणि अधिवेशनामध्ये जे आरक्षणाचे मुद्दे आहेत सगळ्यांना बोलण्याची संधी तिथं व्हावी आणि एकामुखाने ठराव हा कुठेतरी केंद्र सरकारला पाठवावा. त्याच्यामागे एकच हेतू आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात जर आरक्षण द्यायचं असेल तर घटनादुरुस्ती करावंच लागेल आणि घटनादुरुस्ती ही राज्यात होणार नाही. जसं EWS कोट्याला 10% आरक्षण हे अधिकचं 50%च्या वर दिलं, तसंच 16% आरक्षण मराठा समाजाला आणि इतरही जे समाज आहेत त्यांना वेगवेगळं आरक्षण हे तिथं देण्यासाठी आपल्याला मार्ग हा पार्लमेंटमध्येच निघू शकतो. पण त्यासाठी केंद्र सरकारशी जो चर्चा करायची जरूरत आहे. मला सरकारला विनंती एवढीच करायची आहे की कोणाला कुठलं पद, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, त्याच्याचबरोबर कोणाला कुठलं पालकमंत्री ह्या विषयाकडे न जाता आणि कृपा करून महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती असताना, महाराष्ट्र पेटलं असताना दुसऱ्याही राज्यात जाऊन कुणीही वेगळं राजकारण नाही तर इलेक्शन हा मुद्दा न आणता या सगळ्या विषय केंद्र सरकारकडे जाऊन आज गेले शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे. त्यांना विनंती आहे की चर्चा या मुद्द्यावर होण्याची जरूरत आहे आणि मार्ग लवकरात लवकर काढण्याची जरूरत आहे. काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यतः शरद पवार असतील किंवा इतर राष्ट्रवादीचे जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी शांततेच्या स्वरूपामध्ये भूमिका घेतली, पण एक दिवसाच्या अधिवेशनावर सर्वच महाधिवक्ता यांनी जी काही भूमिका घेतली त्याला सहमती दिली की एक दिवसाचं अधिवेशन घेऊन फारसा फरक पडणार नाही. आणि आज तुमची भाषा मग वेगळी येते. नाही, भाषा हा मुद्दा नाही, विषय एवढाच आहे की आज सगळे वेगवेगळ्या लेवलला मीडियाच्या माध्यमातूनच बोलत आहेत. आमच्या सगळ्यांचं विनंती एवढीच आहे की जर आपण अधिवेशन बोलावलं तर तिथं या मुद्द्यावर चर्चा होईल. सामान्य लोकांना कुठंतरी कळेल की आज काय परिस्थिती आहे, कशाच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण हे जास्तीत जास्त मिळू शकतं आणि ते चर्चेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. आज काही लोक इथं वेगळी भूमिका घेतात, दुसरीकडे वेगळी भूमिका घेतात. अधिवेशनामध्ये सगळ्यांनाच संधी दिली जाईल म्हणून ते खास अधिवेशन बोलवणं हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे असं आमच्या सरकारला वाटतं. शेवटी नेते जे निर्णय देत असतात ते देत असतात, पण शेवटी आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत, लोकातली लोकं आहोत. त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते आम्ही इथं मांडत आहोत. विधान भवनाच्या इथे सर्व जाहीर आता आंदोलनाला बसतायत. मंत्रालयासमोर आता आमदारांनी आंदोलन केलं. कालच्या बैठकीनंतर आमदारांनीच आंदोलन करणं पुन्हा राज्य अशांत होईल असं वाटत नाही. हे बघा, कसं आहे, सगळे भावनिक झालेले आहेत. आमदारसुद्धा माणसं आहेत, आमदार तिथं भावनिक झालेले आहेत. आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि भावनेच्या भरामध्ये आपापल्या पद्धतीने सर्वच तिथं निषेध असेल नाहीतर प्रयत्न असेल हे कुठंतरी करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत, नाहीतर दाखवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. फक्त ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्याच्यामध्ये कुणीही नाटक करू नये. मी कुणी नाटक करते असं मी म्हणत नाही, कारण शेवटी सगळे भावनिक आहेत. आत्ता अतिशय संवेदनशील वातावरण आहे, त्याच्यावर मार्ग काढण्याची जरूरत आहे आणि मार्ग हा चर्चेतूनच निघू शकतो. त्यामुळे शिष्टमंडळ हे जाऊन जरांगे पाटलांना आज लवकरात लवकर भेटण्याची तिथं जरूरत आहे. आता तुम्ही मंत्रालयात आलेला आहात तर तुम्ही इथे आंदोलन करणार आहे, कोणाला भेटायला आलात, नेमकं काय? हे बघा, काल अध्यक्ष महोदयांना आम्ही भेटलो, त्यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा झाली.
त्यांना हीच विनंती केली की आपल्याला आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लावायचा आहे. आमचे जे सर्व नेते आहेत ते आपले नेते म्हणजे भाजपचे नेते असतील, नाहीतर त्याच्याचबरोबर शिंदे गटाचे नेते असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सगळे तिथं बसले होते. चर्चा त्यांची चालू होती. त्याच्यातून जो तोडगा निघेल तो निघेलच. पण आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि विधिमंडळाचे तुम्ही अध्यक्ष म्हणून लवकर अधिवेशन एक 3-4 दिवसाचं घेऊन त्यात चर्चा कुठेतरी घडून आणा अशी आम्ही विनंती तिथं करत होतो. त्यामुळे कसं आहे की एकदा आपण भूमिका घेतली, एकदा पाठपुरावा केला तर सारखं त्या विषयाकडे हे न करता फक्त आपापल्या पद्धतीने प्रेशर आणून शिष्टमंडळ कसं जाईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावेत. त्यामुळे मी इथं आंदोलनासाठी आलेलो नाही. काही महत्त्वाचा विषय आहे, सामान्य लोकांच्याच रिलेटेड विषय आहे, तो फक्त मार्गी लावण्यासाठी आलेलो आहे. राजभवनला रस्ता अडवण्यात आला, काल मंत्रालयाला टाळं ठोकण्यात आलं, आज मंत्रालयासमोरचा जो रस्ता आहे तो जाम करण्यात आला. एकंदरीतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास नाही म्हणून सत्ताधारी आमदार जेव्हा अशा पद्धतीने वागत असतात त्याच्यावरनं एकच कुठंतरी कळतं की सत्तेत असणारे जे आमदार आहेत त्यांच्यात आणि पदाधिकारी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्याच्यामध्ये कुठेतरी संवाद नाही आणि तेच कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते. त्यामुळे सत्ताधारी आमदारांना एवढंच आहे की तुम्ही प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करत आहात, पण रस्ता रोको आणि मंत्रालय बंद करून काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या नेते, कारण तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांकडनंच कुठला तरी मार्ग निघणार आहे. त्या ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांच्या हातात ताकद आहे, केंद्रात तुमची ताकद आहे, राज्यात तुमची ताकद आहे, त्यामुळे इथं रस्ता अडवण्यापेक्षा कुठल्या तरी नेत्याचं घराचं रस्ता अडवा, नाहीतर घरात कोणाला जाऊन देऊ नका. घराच्या समोर तुम्ही आंदोलनाला बसा, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करा, उपमुख्यमंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करा, असं सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतो. पण सत्ताधाऱ्याचे जे आमदार आहेत ते सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, विरोधात असणारे आमदारसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. फक्त एकच आहे, दिशा ही कुठंतरी मला असं वाटते सत्ताधाऱ्यांच्या आमदारांची ही पदाधिकाऱ्यांकडे असावी आणि त्यांना भाग पाडावं. लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल. असं उपस्थित होतं की जरांगेंची जी भाषा आहे त्यावर आता थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते पंतप्रधानांवर बोलतात, ते केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलतात, ते उपमुख्यमंत्री फक्त फडणवीसांवरच बोलतात. या मागचं मग बोलवतो धनिक कोण, असं वारंवार जो नितेश राणेंकडनं प्रश्न विचारला जातो, नेमका हा रोग कुणाकडे येतो? नाही बघा, नितेश राणेंनी एखादा प्रश्न केला त्याचं उत्तर न जरांगे पाटलांनी दिलं पाहिजे ना आमच्यासारख्यांनी दिलं पाहिजे, तो त्यांचा मुद्दा आहे. जरांगेंच्या भाषेवर नाही हे बघा, नितेश राणे उद्या काही बोलते ना ते कित्या लेवलला जाऊन बोलतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांचे ज्या कोकणातले त्या भागातले नेते आहेत ते सुद्धा नेते, मी सामान्य लोक म्हणत नाही, की मराठ्यामध्ये सुद्धा 92-96 हा विषय कुठेतरी आज आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझं एक मत आहे, जातीवर आज बोलण्याची खरंच जरूरत नाही. ज्यांना अन्याय होतो आर्थिक दृष्टिकोनातून, जो समाज आज अडचणीत आहे त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आज सगळ्यांनीच केला पाहिजे. पण जातीवरचं राजकारण आज न करता आज कुठेतरी सामान्य लोकांच्या विषयावर म्हणजे मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे असं मला वाटतं. त्यामुळे नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं, त्यांना कोणाचा फोन गेला याच्यावर मला काही खोलात जास्त जायचं नाही, कारण का त्यांचे नेते काय बोलतात तेच नितेश राणे बोलतात हे आपण सर्वांनी आजपर्यंत अनेक वेळा बघितलेलं आहे. नाही रोहित, आता मुद्दा असं उपस्थित होतो की जरांगेंच्या भाषेवर बोलतो. जरांगे जे बोलत आहेत ते फडणवीसांनाच फक्त बोलतात, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यावर बोलत नाहीत, मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलत नाहीत, ते फक्त केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान आणि फडणवीस. असंच का म्हणजे आता एक सामाजिक कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांना संधी देण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा त्यांनी हातामध्ये घेतलेला नाही, अशा व्यक्तीला आम्ही कोण प्रश्न विचारणार की तुम्ही त्यांचीच नावं तिथं का घेतात. त्यांना जे वाटतं काय, शेवटी जेव्हा त्यांच्या सभा 20-20 लाखाच्या होतात त्यामुळे ते लोकातली माणसं आहेत, लोकांचा संपर्क त्यांच्यामध्ये आहे. बीडला जी घटना घडली त्याच्यामागे कोण हे अनेक लोकांना तिथं माहिती, पण आज ते बोलण्याची जरूरत नाही. त्याच्यामध्ये राजकारण झालेलं हेही आपल्याला माहिती. कुणी त्याच्यात मराठा समाजाचं कुणी नव्हतं, आंदोलन नव्हते, कोण कुठून आलं होतं, कुठल्या तालुक्यातून होतं, ही सगळी माहिती आहे. त्यामुळे आज जे आंदोलन चाललेलं आहे, जे जरांगे पाटील लढत आहे, त्यांनासुद्धा लाखो लोकांचे फोन येत असतील, इनपुट येत असेल, त्याच्यावरनं ते काही लोकांची नावं घेत असतील. ते का ते नाव घेतात हे आज सांगता येणार नाही, पण त्यांच्या लढ्यावर आज कुणीही प्रश्न विचारले नाही पाहिजे असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. आणि जे लोक उगाचच वेगळ्या पद्धतीचं राजकारण जर या मुद्द्यावर करत असतील, या भावनिक मुद्द्यावर करत असतील, संवेदनशील विषयावर करत असतील, ते सुद्धा योग्य नाही. त्या लोकांनी सुद्धा राजकारण कुठेतरी थांबवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.